हाय जेवण मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त ना. छाया किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला मिसळ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आपण त्याचं साहित्य पाहूया. साहित्यामध्ये आपण मूग मटकी घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत. हे कुकर मध्ये लावून आपण शिजवून घेणार आहोत. मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे, थोडा अद्रक घेतलेला आहे, थोडा लसूण घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेला आहे आणि सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. हे आपण भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण इथे 1 तांबे पाणी घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि हे बटाटे आहेत तेही टाकणार आहोत आपण याच्यामध्येच. आणि मूग मटकी आपली मोड आलेली मस्तपैकी आहे. आपण मस्तपैकी याला झाकण लावून अशा 3 शिट्ट्या होऊ देणार आहोत. आपण 1 पळी तेल टाकणार आहोत. हा एक कांदा चिरलेला आहे, हा भाजून घेऊया. मस्त असं लालसर होऊन त्याच्यामध्ये मग टोमॅटो, अद्रक, लसूण टाकणार आहोत. कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकणार आहोत, लसूण, अद्रक, टोमॅटोही याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तेलामध्ये सर्व फ्राय झालेलं आहे. आता या अर्धी वाटी सुकं खोबरं ही आपण फ्राय करून घेणार आहोत. आता मी गॅस बंद केलेला आहे. मिश्रण तेलामध्ये चांगलं फ्राय भाजून घेतलेलं आहे. याला मिक्सरमध्ये आपण चांगलं बारीक करून घेणार आहोत. भाजलेलं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्येच आपण मसाले टाकून घेणार आहोत. हा घरचा मसाला आहे, 1 चम्मच हळदी टाकलेली आहे, 1 चम्मच छोटा. हा काळा मसाला घरचाच आहे. मीठ टाकले 1 चम्मच, लाल तिखट टाकलेलं आहे 1 चम्मच, मसाला टाकलेला आहे मोठा 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. हे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे. त्याला आपण साईडला ठेवणार आहोत. हे अमूल बटर आहे, थोडंसं अमूल बटर टाकलेलं आहे. कढीपत्ता आहे हा 10-12 पाकळ्या. आणि हा मसाला आहे तो चांगला ह्याच्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे सर्व. मस्त असं तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहोत. सर्व टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये उरलेलं. मंद आचेवर तेल सुटूपर्यंत चांगलं फ्राय होऊन देणार आहोत आपण. मसाल्याला आपल्या मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये. तर यामध्ये आपण हे शिजवलेले बटाटे टाकणार आहोत. आपले मूग मटकीमध्ये शिजवले होते तेच बटाटे आहेत हे. आणि इथे काजू कापून घेतलेले आहेत थोडेसे. काजू असले तर टाकायचे, नसले तर नाही टाकले तरी काय फरक नाही पडत. तर चांगलं आता एकजीव करून घ्यायचं ह्या मिश्रणाला. अशी मस्त अशी चमचमीत आपली मिसळ झाली पाहिजे. हे पाणी आपण टाकणार आहोत, मसाल्याचंच आहे. आणि शिजवलेली मूग मटकी आहे ती टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. 2 ग्लास घेतलेलं आहे पाणी, मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. अशी आपली मस्तपैकी अशी चमचमीत झणझणीत अशी मिसळ आपली होणार आहे तयार रेडी. यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत. एक छोटासा तुकडा लिंबू पिळलेला आहे आणि कापलेली कोथिंबीर ह्याच्यात टाकणार. आणि याला उकळी आली की आपली मिसळ रेडी. मिसळ रेडी झालेली आहे, काढून घेऊया. मस्त अशी तरी वगैरे आलेली आहे.
अशा प्रकारे आपली मिसळ रेडी झालेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता बाय.